आणि देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. परंतु या व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याचा विश्वास कमजोर झाला आणि त्याच अविश्वासाच्या द्वारे अविश्वासाचे शब्द तो बाहेर टाकत आहे. बऱ्याच लोकांची समस्या हीच आहे. परमेश्वराचं वचन बोललं जातं, परंतु आम्ही मर्यादित जीवन जगणारे लोक. प्रॉब्लेम काय होता या व्यक्तीचा? यानं शंभरुणामध्ये दुष्काळ पाहिला, शंभरुणाची खालावलेली परिस्थिती पाहिली आणि हीच परिस्थिती देवाच्या शब्दापेक्षा त्याच्या जीवनामध्ये वरचढ ठरू लागलेली आहे. आमच्या बाबतीत असं घडतं कधी कधी. आमची परिस्थिती फार भयानक असते आणि मला वाटत नाही ही परिस्थिती कधी बदलेल. परंतु तुम्ही जर त्या परिस्थितीचा सामना करायला गेला तर परिस्थिती बदलणार नाही. जशी आम्ही पाहतो दाविदाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. शौलाला आणि इस्रायल लोकांना कोंडीत पकडण्यासाठी गल्ल्यात नावाचा महाराक्षस तो उभा राहिला आणि तो रोज उठून चॅलेंज करत आहे, तुमच्यातल्या एकानं यावं, माझ्याशी युद्ध करावं, मला पराभूत करावं आणि मग आम्ही तुमचे अंकित हो. आता परिस्थिती तर बदलत नाही, कारण शौलाकडे लढण्याची ताकद नाही. मग आता दावीद तर शौलापेक्षा छोटा आहे. शास्त्र सांगतं त्यानं शौलाची वस्त्र घातली, शौलाचं चिलखत घातलं, शौलाची हत्यारं घेतली, पण त्याला चालवत नव्हतं. म्हणजे शौलापेक्षा छोटा दावीद होता. पण दावीदानं आपल्या ताकदीकडे पाहिलं नाही. त्याला ठाऊक होतं जगाचा निर्माण करता माझ्या बरोबर आहे. विजयशाली देव जो इस्रायल लोकांना आतापर्यंत विजय देत आला आणि ज्यानं आपल्या शत्रूला देवाच्या लोकांच्या स्वाधीन केलं आणि तो म्हणतो मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करून जातो. तो बोलला. पुष्कळ वेळात तुमच्या प्रश्नाशी, तुमच्या आजारपणाशी तुम्हाला बोलायला पाहिजे. जसं अलिशा बोलला की उद्या अजून ते घडलेलं नाही, कशा पद्धतीने घडेल हे पण अलिशाला माहित नाही. अलिशानं पण दुष्काळ पाहिला, या चाकरानं पण दुष्काळ पाहिला, परंतु अलिशाचे बोल हे देवाचे बोल होते. कान देऊ नये का? जसं देव बोलतो, जसा देव विचार करतो, तसं तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी बोलावं लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही परिस्थितीशी बोलायला सुरुवात कराल ना, त्याच दिवशी तुमची परिस्थिती बदलायला सुरुवात होईल.